So welcome back on the Guru's lectures. In the last lecture we have started the universal law of gravitation, and almostly we have completed the universal law of gravitation by showing you a confusing trick or the confusing expression which was just showing that how the Kepler's law is being proved into a universal law of gravitational by mathematically. So now today we are going to study about this gravitational force. Actually, we already have equation of gravitational force which was given by F is equal to capital G m1 into m2 divided by d square, where the notations are standards, where Fi is the gravitational force, G is a universal gravitational constant, m1 m2 are the masses of the two bodies which are into a constellation, and this d is the distance between the two bodies, and you are just taking the square of that. सो जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं इक्वेशन मिळतं, व्हॉट इज इम्पॉर्टंट की या इक्वेशन मधून हे कळायला पाहिजे की कोणती बॉडी कुणाला अट्रॅक्ट करते. सपोज आय एम जस्ट डूइंग दिस पेन इन द अपवर्ड डायरेक्शन अँड ॲट सम पॉइंट दिस पेन इज मूव्हिंग डाउनवर्ड. सो व्हॉट हॅपन राईट देअर, या पेन वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स पडला असं म्हणतो आपण, आणि त्या पेनाला पृथ्वीने स्वतःकडे ओढलं. अर्थ इज जस्ट पुल दिस पेन टुवर्ड इटसेल्फ. बट इन द अनदर way I can say that this pen is also pulling the earth toward itself. Yeah, you might think this is wrong, but it's not, because from the statement of the universal law of gravitation we have already cleared this gravitational force being exerted on the both bodies by the both bodies. Means what? This at the same time when the earth is pulling this pen toward itself, the pen is also pulling the earth toward itself. Means what? The both bodies are being pulled by each other by the force of gravitation, and that is given by this equation. So one must note that gravitational force is an attractive force which can be exerted by the both bodies. That may be a smaller body or a bigger body, but we are just getting an effect of a larger bodies. Means what? की जर इथे हा पेन आहे आणि मी आहे, आम्हा दोघांमध्ये पण फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलमोस्टली एक्झर्ट करतो, पण या पेनाचं आणि माझं मासचं जे कन्सिडरेशन आहे ते मासचं कन्सिडरेशन माझं आणि पृथ्वीमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि पेनच्या आणि पृथ्वीच्या असणाऱ्या म्हणजे अर्थच्या असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दरम्यानपेक्षा तो फारच कमी असतो. म्हणजे काय तर आम्हा दोन वस्तूंमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा माझ्या आणि पृथ्वीमध्ये किंवा त्या पेनाच्या आणि पृथ्वीमध्ये असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा कमकुवत भरतो. तो आपल्याला दिसून येत नाही. आपल्याला फक्त पेन वर गेल्यानंतर खाली येताना दिसतो, पण त्या पेनाने पृथ्वी स्वतःकडे ओढल्यानंतर ती पृथ्वी फिरलेली किंवा त्या पृथ्वीमध्ये झालेली मूवमेंट आपल्याला दिसून येत नाही. दिस इज व्हॉट द ओनली थिंग वी आर मिसकन्सेप्टेड. कारण आपल्याला ते दिसून येत नाही, फील होत नाही, म्हणून आपण म्हणतो की नाही पृथ्वी थोडी ना पेन ओढू शकतो, पण पेन पृथ्वीला ओढू शकते का नाही याच्याबद्दलच आपलं मेन कन्सिडरेशन लपलेलं असतं. तर ही गोष्ट तुमच्या डोक्यात तुम्हाला क्लिअर ठेवायची. अँड आफ्टर दॅट वी विल हेड टुवर्ड आवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज acceleration due to gravity. We know that in the 9th standard we already have studied that force is equal to mass into acceleration. This is given by the second Newton's law. So according to that Newton's law, it is being very clear that mass of the body which is remaining always the constant, that force is directly proportional to the acceleration. ज्या बॉडीवरती तुम्ही जेवढा जास्त फोर्स देताल तेवढं बॉडी ऍक्सेलरेट करणार. व्हॉट इज ऍक्सेलरेशन? दॅट इन्क्रीज इन द स्पीड. त्या बॉडीची स्पीड इन्क्रीज होणार आहे. जेवढा तुम्ही एखाद्या बॉडीवरती अनबॅलन्स फोर्स प्रोव्हाइड करत असतात, बघा हे शब्द फार जास्त लॉजला धरून मी इथं वापरतोय, आपण शिकतो त्याच्याबद्दल आहे म्हणून, कारण इथं फोर्स बोलण्यासोबत तो बॅलन्स की अनबॅलन्स हे बोलणं पण गरजेचं आहे. सो अनबॅलन्स फोर्स जेव्हा तुम्ही एखाद्या बॉडीवरती प्रोव्हाइड करता, तो किती प्रोव्हाइड करता, द अमाउंट ऑफ दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर ऍक्सेलरेशन. जेवढा फोर्स जास्त तेवढं त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन जास्त असणार. दिस इज व्हॉट वी हॅव ऑलरेडी स्टडीड. सो वी कॅन से दॅट wherever there is an acceleration there should be a force, and here we have a gravitational force, that means there should be a gravitational acceleration also. जसा फोर्स आहे तसं तिथे ऍक्सेलरेशन पाहिजे. हा पेन किंवा कुठलीही वस्तू जर पृथ्वी स्वतःकडे अट्रॅक्ट करते, इट इज पुलिंग टुवर्ड इटसेल्फ बाय सम फोर्स, सो देयर शुड बी सम ऍक्सेलरेशन दॅट एक्झर्ट ऑन द बॉडी, and that acceleration we call to be a gravitational acceleration.
So let's write down gravitational acceleration, or it can be written as acceleration due to gravity. Its symbol is small g. या चॅप्टर मध्ये चांगले कन्फ्यूज करणारे दोन सिम्बॉल आहेत. कॅपिटल जी आहे दॅट इज युनिव्हर्सल gravitational constant, and this small g which stand for acceleration due to gravity. So what we know that for any body that force is equal to mass into acceleration. We know that. I can write this equation to be the first. And by gravitational force the equation F is equal to capital G. Now this M is what? This is the mass of the body. This mass of the body. So I can take the mass of the earth to be a capital M and the mass of the body to be a small m. आपण जे M1 आणि M2 सिम्बॉल पकडले होते, इथं मी कॅपिटल M सिम्बॉल अर्थ साठी वापरणार for the mass of the earth and the small m will be the mass of the body and the distance between them will be the d square. This will be the same, equation number 2. So what I get by comparing these two equations, both equation having the same left hand side, that is force, दोन्हीकडे पण force आहे, म्हणजे gravitational force असो किंवा force असो, it is a force. So LHS is the same. So by comparing their RHS, what I get, m into a is equal to capital G capital M upon d square into small m. Now this small m going to be cancelled because it is similar on the both side and it is in the numerator, so I have cancelled it. So this acceleration can be given by gm upon t square, but we know that this acceleration is nothing but due to gravity. So I can replace this by the small g and I get equation for small g is gm upon d square. Now this is your equation number 4. पहिल्यापासून सिक्वेन्स मध्ये आपण इक्वेशन घेतोय म्हणून 4 आहे, अचानक 4 आला नाहीये. मग काय कळतंय बघा, दिस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द प्लॅनेट. त्या प्लॅनेटच्या मासवर डिपेंडंट आहे. बघा इथे बॉडीच्या मासवर कुठे डिपेंडंट दिसत नाहीये. मी यापूर्वी काही व्हिडिओज बनवलेले टू द बेसिक्स ऑफ द ग्रॅव्हिटेशन म्हणून, ते तुम्ही नक्की बघायचे. त्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक बॉडीच्या मास वरती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन डिपेंडंट नाहीये. म्हणजे वेगवेगळ्या मासची जरी बॉडी असेल, जसं की हा जो रुमाल आहे त्याचं मास वेगळं, ह्या पेनाचं मास वेगळं, मग मी पृथ्वीवरती जर बघायला गेलो डिफरन्स किंवा ऍक्सेलरेशन कोणाचं जास्त, तर मोस्टली मला पेनाचं ऍक्सेलरेशन तर जास्त दिसणार, कारण कपडा उघडा होता, त्या कपड्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस त्याच्यावरती पडलेत. एक फ्रिक्शनल फोर्स होता जो की हवेमुळे पडला आणि यामुळेच त्याच्यावरती काही प्रमाणात बायोंड फोर्स सुद्धा एक्झर्ट करायला लागला. मग वेगवेगळे फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट करतायत, म्हणून आपण इथं फ्री फॉल वाली स्टेज बोलत नाही. बघा हे शब्द सगळे तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की दोन बॉडीजचं मास जरी वेगळं असलं तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत ही कॉन्स्टंटच असते. बट कीप इट इन टू माइंड that this acceleration due to gravity will not be same when the body is on the atmosphere or is in the atmosphere. ज्यावेळेस तुम्ही हे सगळे एक्सपेरिमेंट व्हॅक्यूम मध्ये करणार बाळांनो, त्याच वेळेस तुम्हाला हे एक्सप्रेशन ट्रू सापडेल. मीन्स व्हॉट, हिअर यू हॅव टू रिमेंबर दॅट G is independent of मास ऑफ बॉडी. बॉडीच्या मासची त्या मटेरियलच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू मध्ये कुठेच फरक पडत नाही. अँड इन द अर्लियर स्टँडर्ड्स, मीन्स इन द 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड, वी ऑलरेडी हॅव यूज्ड द व्हॅल्यू ऑफ दिस स्मॉल g. This small g is 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ती कशी काढली त्यासाठी मी तुम्हाला याच्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड करणार फॉर द अर्थ. कारण हे इक्वेशन तुम्ही अर्थ साठी वापरू शकता, बाकीच्या प्लॅनेट साठी सुद्धा वापरू शकता. त्या प्लॅनेटचं मास आणि त्या प्लॅनेटचं सेंटर पासून असणारा त्या बॉडी पर्यंतचं डिस्टन्स तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा असा की मी जर अर्थ कन्सिडर करतोय आणि एक बॉडी अर्थच्या सरफेसवर आहे,
किंवा सरफेस पासून एखादा किलोमीटर वर जरी असली तरी फरक पडणार नाही. आणि अर्थचं सेंटर आहे. तर बाळांनो, अर्थचं जे रेडियस आहे ते रेडियस तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे, ते 6400 किलोमीटर असतं. म्हणून 6400 किलोमीटर घेतल्यामुळं मी सरफेस पासून एक 100 मीटर 200 मीटर काय 1 किलोमीटर जरी उंचावर गेलो तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत बदलत नाही, कारण तेवढ्याशा बेसने फरक पडत नाही. सो फॉर द अर्थ, फॉर प्लॅनेट बॉडी ऑन इट्स सरफेस वरती जर बॉडी जर असेल, I can replace this d by r, which is nothing but the radius of planet. So I can write this equation as g is equals to gm upon r square. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की आपण इक्वेशन हे डिस्टन्स घेतोय दोन बॉडी दरम्यानचं, आणि मग एखाद्या प्लॅनेट बद्दल जर बोलायचं तर हे जे डिस्टन्स आहे हेच रेडियस म्हणून असणार आहे. म्हणून I can directly write down as capital Gm upon r square. And here also we should consider that the small g is independent of the mass of the body or object. ते जे ऑब्जेक्ट आहे किंवा ती बॉडी त्याच्या मासशी काहीच घेणं देणं नाही. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत ही सेमच असणार. YouTube वरती असा एक व्हिडिओ आहे बघा, खूप छान पद्धतीचा एक एक्सपेरिमेंट करून दाखवलेला आहे, तो तुमच्या ग्रुप वरती मी नक्की शेअर करेल, की ज्यामध्ये दाखवलेलं आहे की एका पक्षाचा पंख आहे आणि एक मोठं मटेरियल आहे मेटलचं, आणि मग ते क्युबिकल मटेरियल आणि पंख या दोघांना एका सेम हाईट वरून सोडलं आणि बाळांनो व्हॅक्यूम मध्ये काय दिसलं. इथं जर मी तो प्रयोग केला तर पंख इकडं इकडं उडतच राहील आणि तोपर्यंत तो क्यूब खाली येऊन पण पडेल मेटलचा, भरीव मेटलचा. पण तसं व्हॅक्यूम मध्ये नसतं बाळांनो. व्हॅक्यूम मध्ये दोघं सुद्धा सेम स्पीडने खाली येणार, विच इज द प्रूफ दॅट acceleration due to gravity of the body is independent of its mass. This has to be note down. सगळ्या गोष्टींना तुमच्याकडे नोट करून घ्यायचंय तुम्हाला. बघा, जी मी 9.8 किंमत घेतली का 9.8 आपण किंमत जनरली घेत असतो, ती किंमत घेण्यामागे काही टर्म्स आहेत, म्हणजे काही व्हॅल्यूज आहेत की जे आपल्याला पाठ पाहिजे. सो फॉर अर्थ वी शुड रिमेंबर दिस थिंग्स. फॉर अर्थ द मास ऑफ द अर्थ इज इक्वल टू 6 into 10 raised to power 24 kilogram. Then the radius of the earth is 6400 kilometer. 6400 kilometer. 6400 kilometer is the radius of the earth. Actually हे पण फार अंदाजे आहे, थोडं फार कमी जास्त पण त्याच्यामध्ये 1-2 किलोमीटरचा फरक पडतो. आणि इक्वेटर आणि पोल मध्ये पण कसा चेंज आहे आपण हे पुढे जाऊन बघणार आहे. बट अकॉर्डिंग टू द MKS सिस्टम, बघा इथे आपण किलोग्राम मध्ये जर मास घेतलं तर जे डिस्टन्स असतं ते मीटर मध्ये घ्यावं लागतं. हियर इट इज इन अ किलोमीटर. सो बाय द सिस्टम ऑफ युनिट यू शुड चेंज दिस किलोमीटर इनटू अ मीटर. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काय होतं, हे बघितल्यानंतर न्यूमेरिकल सोडवायला घेतात आणि त्यांचं म्हणणं आहे सर 6400 किलोमीटर, किलोग्राम असल्यावर किलोमीटर का नाही घ्यायचं. कारण सिस्टम ऑफ युनिट कळणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्या YouTube चॅनल वरतीच आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये बेसिक्स आहेत. सो माझं नेहमी सजेशन तुम्हाला असणार की तुम्ही रेग्युलर वाले 10th स्टँडर्डचे व्हिडिओज बघण्यापूर्वी ते एकदा बेसिकचे पण एकदा लेक्चर करून बघा. त्या लेक्चर मधून तुम्हाला कळेल की युनिट सिस्टमला खूप जास्त महत्त्व असतं. सो दिस हॅज टू बी कन्वर्ट इनटू अ मीटर. सो 64 into 10 raised to 2 kilometer. I am not converting at all. जस्ट या दोन झिरोजला मी 10 च्या पॉवर मध्ये इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलंय. नेहमी तुम्हाला 10 च्या पॉवर मध्ये, दिस इज अ सायंटिफिक नोटेशन, सायंटिफिक फॉर्म मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं आलं पाहिजे. नेक्स्ट वी नो दॅट 1 kilometer is equal to 1000 meter. So for the conversion I am multiplying it with 1000, that is 10 raised to 3. So indices चे रूल्स पण तुम्हाला आलं पाहिजे. दोघांचा बेस कॉमन आहे 10, मल्टिप्लिकेशन आहे. जर बेस कॉमन आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे तर पॉवरची आपण काय करतो, बेरीज करत असतो, ऍडिशन करत असतो. सो व्हॉट आय गेट 64 into 10 raised to 5 meter. So this is the radius of earth and you have to remember these values every time. So when you put this value into this equation,
that gm upon r square, you will directly get the value of 9.8 meter per second square. ऍक्च्युली जवळपास ही व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामधनं मिळणार. कॅपिटल जी ची किंमत तर तुम्ही पाठच केली असेल, दॅट इज 6.67 into 10 raised to power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. सो अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला बेसिकली आले पाहिजे. या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला त्याच्याबद्दल पाठ पाहिजे. सो नोट डाउन इट. ओके, आफ्टर दॅट तसंच यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो होता तो माझ्या आणि या पेना दरम्यान जेवढा आहे त्यापेक्षा माझ्या आणि पृथ्वीमध्ये जास्त आहे, किंवा पेनाचा आणि पृथ्वीचा सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स माझ्या आणि पेनापेक्षा जरासा जास्तच आहे. मग का तसं आहे बघा, तर आपण जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या जर किमती काढायला जर गेलो, मी पेनाऐवजी 1 किलोचा मास घेणार, तर माझं मास मला माहिती आहे, पेनाचं मास 20 ग्राम वगैरे पडेल. So force is capital G into m1 into m2 divided by d square. Now let us consider की इथं मी आहे एक 70 किलोग्राम आणि एक समोर एक 1 किलोचा एक मास घेतलाय 1 किलोग्राम, आणि आम्हाला दोघांमध्ये 1 मीटरचा मी डिस्टन्स ठेवला. सो 1 मीटर त्याचा स्क्वेअर केला तरी तो 1च येणार. सो यू विल फाइंड दॅट this calculation 6.67 into 7x0 जर आपण याच्या पॉवर सोबत जर कॅन्सल आउट केला तर that becomes 10 raised to -10. तुम्ही कॅल्क्युलेशन किती जरी केली तर बाळांनो लक्षात येईल this value is negative 0.00. there are 10 zeros and then there is a number. So this is a very small value. तुम्हाला जर त्या दोन वस्तूमध्ये म्हणजे मी एक 70 किलोग्रामचं मटेरियल आणि एक समोर 1 किलोग्रामचं, दोघांमध्ये फक्त 1 मीटर डिस्टन्स आहे, त्या दोघांमधली सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतका कमी असतो बाळांनो. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला जर फोर्स जर भरपूर पाहिजे तर यू हॅव टू ओव्हरकम बाय द मास. तुम्हाला मास त्या मटेरियलचं वाढवावं लागेल, ते मास एवढं वाढवावं लागेल की दॅट शुड बी इन द टर्म्स ऑफ 10 raised to power +11, जेणेकरून -11 कॅन्सल तरी होईल. सो या गोष्टी तुम्ही कन्सिडरेशन मध्ये घेतल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मॅथमॅटिकली सुद्धा कळेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमकं किती प्रमाणात, कसा आणि कुठे मिळू शकतो. ओके, आफ्टर दॅट नेहमी न्यूमरिकल्स येतात, शाब्दिक उदाहरण. खूप जणांना 10वीला पहिला धडा ग्रॅव्हिटेशन सुरू केलं की थंडी काप येते, थरकाप सुटतो. का होतो तर त्याला कारण एकच असतं की इथे न्यूमरिकल आहे, इथं फॉर्म्युले आहेत, मग प्रत्येक डेटा आहे, त्या डेटाची किंमत घेताना त्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये घ्यायची, तिला कन्वर्ट करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. सो मेनी ऑफ द स्टुडंट गेट बोर्ड अबाउट इट. बट माझं म्हणणं आहे की तुम्हाला एका सब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये म्हणजे एका क्वेश्चन आन्सर मध्ये जे मार्क मिळणार आहेत त्यामध्ये अर्धा एक मार्क तरी तुमचा कुठेतरी कट होऊ शकतो, न्यूमरिकल मध्ये होत नाही. कारण तुम्ही गिवन डेटा लिहिता त्यासाठी मार्क मिळतात, फॉर्म्युला लिहिता त्यासाठी मार्क मिळतात, व्हॅल्यू टाकून फायनल आन्सर काढता त्यासाठी तुम्हाला मार्क मिळतात. इथे जर तुमच्या जर ॲक्युरेशन्स जर असतील तर त्यामध्ये तुम्हाला मार्क जाण्याचे चान्सेस अगदी कमी असतात एका थेरॉटिकल क्वेश्चन पेक्षा. म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुढे जर सायन्स जर तुम्हाला करायचं असेल, सायन्स फील्ड मध्ये जायचं असेल, सो यू शुड बी फॉन्ड ऑफ न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्सची भरपूर छान अशी तुम्हाला आवड पाहिजे, न्यूमरिकल सोडवण्याची आवड तुम्हाला लागली पाहिजे, हाच माझा त्याच्या मागचा हेतू असेल. सो न्यूमरिकल्स कसे कसे येतात बघा. सिम्पली एक प्लॅनेट बद्दल दिलं तर आपण आपला एक फॉर्म्युला वापरतो. But if there is a comparison between the two planets and their gravitational acceleration, so how can I compare that comparison of acceleration due to gravity of two planets? So we already have the acceleration due to gravity formula, that G is capital Gm upon d square, or for the planet I can replace it with the r, that is the radius of the planet. आता बघा कॅपिटल G तर कधी बदलणार नाही, तो युनिवर्स मध्ये सगळीकडे सेम आहे, फक्त तुम्ही सिस्टमचं युनिट बदललं तर काय ती व्हॅल्यू बदलू शकते, अदरवाइज त्याची व्हॅल्यू कधी बदलणार नाही. So capital M is the mass of the planet and r is the radius of the planet. So this G is dependent upon these two things. So I can write for some planet A or 1
that G1 is equal to capital G m1 divided by r1 square, and for some planet second that G2 is equal to G m2 divided by r2 square. बघा वेगवेगळ्या मटेरियल साठी वेगवेगळं कॅपिटल G दोन्हीकडे सेम राहणार आहे. मग मला कंपेअर करायचं तर मी काय करणार, दोन इक्वेशनला डिवाइड करणार. दॅट G1 इज डिवाइडेड बाय G2. सो हाऊ कॅन आय गेट, सो G1 upon G2 can be written as this equation divided by that equation. मग कधी कधी तुम्हाला अशा प्रकारचा भागाकार येत नाही बघा. खूप जणांचा हा प्रॉब्लेम असतो की सर 1/2 डिवाइडेड बाय 4 करायचा, आता मला भागाकारच येत नाही. अशा प्रकारचं ज्यावेळेस तुम्हाला डिव्हिजन येत नाही त्यावेळेस काय करायचं, वरचा नंबर ॲज इट इज लिहायचा 1/2 आणि या 4 ला उलट करून लिहायचं. 4 याच्या खाली नेहमी 1 असतो, याला उलट करा, दॅट विल बी 1/4. मल्टिप्लाय ऐवजी त्याला सॉरी डिवाइड ऐवजी त्याला मल्टिप्लाय करा. मीन्स इन व्हॉट, 4 is divided by 1/2. So how can I write that 4 याच्या डिवाइड मध्ये 1/2 होतो, उलट करा, मल्टिप्लाय बाय 2/1. 1/2 ला उलट करा 2/1. So what I get the answer, 4 into 2 is 8 and 1 into nothing is 1. So this is the same. So I can write Gm1 divided by r1 square. Now instead of division I can do multiplication. या टर्मला तुम्हाला उलट करून लिहायचे. So I can write as r2 square upon Gm2. So by cancelling this capital G, what I get, that G1 upon G2 is equal to m1 upon m2 into r2 square upon r1 square. Note this equation. बघा जर इक्वेशन नोट करून घेतला असेल तर बघा इक्वेशन डायरेक्टली पण बनवता येत होतं. दॅट वी नो दॅट G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. सो G1 त्याच्या समोर M1, G2 डिनॉमिनेटरला त्याच्या समोर डिनॉमिनेटरला M2. G इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. सो G1 जर न्यूमरेटरला तर r1 चा स्क्वेअर डिनॉमिनेटरला आणि G2 जर डिनॉमिनेटरला तर त्याच्या उलट r2 चा स्क्वेअर न्यूमरेटरला. सो बाय नोइंग दिस इक्वेशन यू कॅन इझिली फॉर्म दिस इक्वेशन. आता खूप जणांचा असा प्रॉब्लेम येतो, इक्वेशन लिहितात आणि क्वेश्चन कधी कधी येतो की फाइंड m2. आता ते म्हणतात सर तुम्ही दिलेले इक्वेशन घेतलं बट व्हॉट एव्हर बी द आन्सर यू आर गेटिंग फ्रॉम, यू हॅव टू ऍडजस्ट दिस इक्वेशन इन अ वे दॅट व्हॉट एव्हर बी द टर्म यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट शुड बी इनटू अ न्यूमरेटर. म्हणजे बघा इथं मला m2 जर कॅल्क्युलेट करायचं आणि मी जर m2 लिहितो ठेवून बाकी डायरेक्टली व्हॅल्यू तिकडे जर नेल्या, द प्रॉब्लेम विल बी द आन्सर विल बी ऑफ द 1/m स्क्वेअर m2. आन्सर हे मला रेसिप्रोकलचं मिळेल. म्हणून तुम्हाला ह्या ऍडजस्टमेंट आल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही G1/G2 काय तुम्ही G2/G1 घ्या, काही फरक पडत नाही. ते इक्वेशन तुम्हाला इथं पूर्ण उलट करून लिहावं लागेल. So depend upon your question, depend upon the given data, you have to adjust your own equation and have to practice it. प्रॅक्टिस करा, न्यूमेरिकल ची भीती तुमची कमी होईल. बघा टेक्स्टबुक मधले सॉल्व्ह क्वेश्चन बघायचे. ऍक्च्युअली तुमच्या टेक्स्टबुकचा प्रॉब्लेम असा आहे की सॉल्व्ह क्वेश्चनच फार जास्त हार्ड असतात आणि मग नंतर अनसॉल्व्ह सोपे वाटतात. मग अनसॉल्व्ह क्वेश्चन करा, गाइड मध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन असतात ते सॉल्व्ह करा. याने तुमची जर अशी हिम्मत वाढेल की जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जाईल. So you have to look toward this equation. So last time आपण equation number 4 घेतला होता. This should be the equation number 5. This is very important equation as per your question answers, the textbook question answers. कारण असं कुठलं इक्वेशन बनवलेलं नाहीये. 10th स्टँडर्डला महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं मनात ठरवतं की विद्यार्थ्यांना इक्वेशन बनवता आले पाहिजे. म्हणजे जस्ट आम्ही इक्वेशन दिलं त्यावरनं तुम्हाला दोन बॉडीजच्या ग्रॅव्हिटेशनचं ऍक्सेलरेशनचं कंपॅरिझन करायला सांगितलं तर त्यांच्यामध्ये विद्यार्थ्याला स्वतः आलं पाहिजे. म्हणून हे तुम्हाला स्वतः येतं का एकदा त्याला सुद्धा तुम्ही नीट बघून घेतलं पाहिजे. सो दिस इज हाऊ वी हॅव मूव्ड टुवर्ड द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड आफ्टर दॅट इन द न्यूमेरिकल वे we have formed the new formula which is for the comparison of the acceleration due to gravity of the two different planets with the two different masses and two different radiuses. So याच्यानंतर आपण पुढचं व्हिडिओ सेपरेटली बनवणार आहे कारण मला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये येणारा चेंज सांगायचा आहे जे की खूप मोठ्या रिझन्स असतं. इट विल टेक एन हाफ अँड मोर टाइम विल बी आवर देअर.
सो 30-40 मिनिट्स एक पुढचं सेशन असणार आहे ज्यामध्ये मी शो करणार की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कशी बदलत जाते अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द अर्थ फ्रॉम द डिस्टन्स अबोव द सरफेस ऑफ द अर्थ विच इज ड्यू टू हाईट अँड ड्यू टू द डेप्थ. मी जर अर्थ पासून सरफेस पासून डेप्थ पर्यंत गेलो तर कशा प्रकारे मला ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा चेंज पाहायला मिळेल हे आपल्याला बघायचं आहे इन टू द नेक्स्ट लेक्चर. टिल देन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा तुमच्या आवडीचं गुरुज लेक्चर्स. थँक्यू.